सबस्क्राईब करा मराठी कन्याला आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मराठी कन्याच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आपण मागे भेटलो होतो पिंपळा किल्ल्याच्या इथे, तिथून आता आम्ही पुढे निघालोय भिलाई किल्ल्याच्या इथे। जसं मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपला एक मित्र जॉईन झाला आहे, तो पृथ्वी, जो वडाळी भोईला राहतो आणि तो रेग्युलर फॉलोअर आहे आणि ट्रेकर आहे। तर तो जॉईन झाला आहे। आता इथून एक आम्हाला जवळपास 10-15 मिनिटं लागतील पोहोचायला। तर आता आम्ही आलो या खिंडीच्या इथे। आता या खिंडीच्या इथून इथे हा वरती जो रोड जातोय, हा ही पायवाट आहे, म्हणजे तिथे वरती जायचं। इथे गाडी लावली आम्ही, तर सगळे तयार होतातच। मागच्या पिंपळाच्या भागामध्ये तिकडनं चढताना आपल्याला फक्त साल्हेरच दिसत होतं वरून। आता थोडंसं वर चढलोय, या बाजूला सालोटा पण दिसतोय आणि हा वरती साल्हेर, दोन्ही। आता आम्ही त्या कातळ टोपीच्या जवळ येऊन पोचलोय। आता इथून पुढची चढाई थोडी कठीण होत जाईल। या टाक्यांचं असं वैशिष्ट्य आहे की ह्या उतरणीवरती केलेल्या आहेत। स्थिरीकरणाचा प्रकार आहे तो, म्हणजे की स्थिरीकरण म्हणजे काय की वरतून वाहून येणारा जो गाळ आहे तो पहिल्या टाक्यामध्ये अडकेल आणि जे स्वच्छ पाणी आहे ते खालच्या टाकीमध्ये जाईल। ह्याच्याने काय होतं की पिण्यासाठी स्वच्छ पाणी आपल्याला मिळतं आणि जो पण गाळ आहे तो एकाच टाकीमध्ये साठवून राहणार नाही। तर आता हेच जर तुम्हाला बघायचं असेल तर पुढे काही टाक्या केलेल्या आहेत त्या पूर्णपणे बुजलेल्या आहेत। तर तिथे जर दुसरी टाकी केली असती तर ते स्वच्छ पाणी खालच्या टाकीमध्ये आले असते, जिथे आपल्याला इथे बघायला मिळते। हे पाणी आता स्वच्छ नाही, कारण लोक इथे येऊन घाण करतात, तो भाग वेगळा झाला। पण अशा प्रकारे हे पाणी अशा प्रकारे वापरलं जायचं त्यावेळेस। मग ही तिथे पाण्याच्या टाक्या आपण इथे बघितल्या, तुमचं पुढे चालत येऊ नका जर तुम्ही इथे आलात तर। त्याच्या बॅक साईडला वरती चढायचं आहे। आम्ही इथे येऊन थोडं फसलोय, आता परत चाललोय आम्ही। इथे वरती आल्यावरती आपल्याला अशा 2 गुहा लागतात। या गुहेमध्ये पाणी आहे आणि या गुहेमध्ये इथे मारुती आणि एका देवीचं शिल्प कोरलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे देवी आणि मारुतीचं शिल्प आहे आणि हे काही इथल्या लोकल लोकांचे देव आहेत। इथे एक मोठी जत्रा भरते तेव्हाच फक्त इथे माणसं येतात, बाकी टायमाला इथे कोणी माणूस तुम्हाला दिसणार पण नाही। एकूणच या गडाची रचना बघता एक संरक्षक ठाणं म्हणून याचा वापर केला गेला असेल। जसं की तुम्ही समोर बघाल तर साल्हेर, सालोटा आहे, हरगड आहे, मोरा, मुल्हेर असे मोठे किल्ले, जे की ह्या प्रदेशातले खूप महत्त्वाचे असे किल्ले आहेत। तर त्याचा संपूर्ण भाग म्हणजे त्याच्या पाठची बाजू जी आहे ती इकडनं दिसते आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून याचा कदाचित वापर केला गेला असेल। एकूणच जिथे पाण्याचं ज्या प्रकारे सोय आहे, त्यांचं गुहा आहे, तर बरीच माणसं इथे राहत असते आणि त्यांच्या राहण्यासाठी म्हणून पाण्याची सोय इथे करण्यात आलेली आहे। आता आपण सगळ्यात टॉपला जाऊ आणि बघू तिथून कसं दिसतंय ते।
आपण आता गडाच्या टॉपवरती येऊन पोचलो आहे. या टॉपवरती येऊन हा गड इथे का बांधला गेला असावा किंवा ह्याचा वापर संरक्षण ठाण म्हणून का केलं गेलं असावं ह्याचा अनुभव तुम्हाला इथे आल्यानंतर येईल. कारण तुम्ही जर 360 पूर्ण बघितलं तर चारी बाजूला याच्या खूप महत्त्वाचे आणि मोठे मोठे किल्ले आहेत. साल्लेर सालोटा, मुल्लेर मोरा, हरगड, नावीगड, त्यानंतर मांगीतुंगी त्या बाजूला गेले ते. आणि या बाजूला चौल्लेर आहे, आता पाठी इथे दिसणार नाही. या बाजूला दोडप आहे आणि बरेचसे किल्ले आहेत. पिंपळा पण इकडनं दिसतोय, जे नावं घ्याल ते मोठे मोठे किल्ले इथे दिसतात. तर याच्यासाठी म्हणून याचा वापर केला गेला असेल. खाली जी बारी आपल्याला दिसते म्हणजे जो घाट जो दिसला छोटा तो इथून पुढे साल्लेर सालोटाच्या दिशेने जातो. तर खूप उपयुक्त अशी ही जागा आहे एक म्हणजे लष्करीदृष्ट्या. त्याच्यामुळे याचा वापर लष्करीदृष्ट्या एखाद्या ठाण्यासाठी केला गेला असा प्राथमिक अंदाज आहे. आणि आता आम्ही पुढे खाली उतरू. तिथे कातळ टोपी लागते, त्याच्या ना उजव्या बाजूला एक रस्ता जातो. तो रस्ता असा इथे येतो. इथे काही देव आहेत, त्यांना शेंदूर लावलेलं आहे, तर ते आपण जाऊन बघूया. आता ही सप्तशृंगी देवीची मूर्ती आहे. ही आता नव्याने बसवलेली मूर्ती आहे पुढे. आणि मागे जो आहे तो देवीचा तांदळा बघायला मिळतो आहे, जो शेंदूर फासलेला आहे. हाच तो कातळ टप्पा आहे. आणि इथून उजव्या बाजूला गेलं की इकडे ती देवीची मूर्ती आपण पाहिली. आणि इकडून जर तुम्ही वरती गेला तर त्याच्या टॉपला पोहोचाल. तर जिथे आपण शेवटला भेटलो ते म्हणजे त्या देवीच्या इकडे जाऊन आलो. त्याच्यानंतर आम्ही तिकडनं खाली उतरलो किल्ल्याच्या. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे आता आलो आहे. इथे एक छोटा ओढा लागला आहे आम्ही चौल्लेर किल्ल्याला जाण्याच्या रस्त्यावरती. तर आपण इथून पुढे आता चौल्लेर किल्ल्यावरतीच भेटू. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा व्हिडिओ. तोपर्यंत अजिबात विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तर भेटूया असाच एका नवीन चौल्लेरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, डाडा, बाय.